सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची नक्की काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपण आता आहोत सोलापुरातील सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये आणि आपण पाहतो या ठिकाणी कांद्याची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र कांद्याचे दर नक्की काय आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आहे, त्यांच्या नक्की काय प्रतिक्रिया आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत. मामा काय सांगाल, काय परिस्थिती आहे मार्केटची? कालपर्यंत चांगला भाव होता, अगदी 5,000 पर्यंत भाव मिळत होता. आज काय परिस्थिती? 5,500 होता. आता 40, 42, 45 म्हणतात, पण 35-36 रुपयातच कुठंतरी एखादं 5-6 गोण्याचं 7 गोण्याचं वक्कल आहे का ते 40-42 रुपये दाखवते. नाही तर बाकी सगळं खालीच घेतात. पण मग काल चांगला भाव होता आणि आज एका दिवसात कमी झाला, कशामुळे झाला असं काय वाटतं? सरकारने नापेडचा कांदा आयात केल्यामुळे झाला ना. मग आता ते करायला नको आता, त्याच्यामुळं बाजार विरोध झाला. काय मागणी आहे सरकारकडे? कांद्याला मार्केट वाढल्याला वाढून द्या पाहिजे, शेतकऱ्याला लय त्रास होतोय. म्हणजे काय, खर्च जास्त झालाय त्यामुळं. तुम्ही कुठून आलेत मामा आणि काय परिस्थिती आहे मार्केटमध्ये? कांद्याला काल चांगला भाव होता, आज काय परिस्थिती आहे? काल परवा दिवशी 5,000 ते 5,500 रुपयापर्यंत होता. आज 3500 ते 3800 रुपयापर्यंत आहे. सरकारने ह्याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, कारण शेतकऱ्याला आज खर्च पण भरपूर आहे. मजुरी वाढली, लागवडीचा पण खर्च भरपूर येतोय. त्याच्यामुळे 50-55 रुपये हा रास्त भाव होता. हाच भाव ठेवायला पाहिजे होता, कमी नव्हता करायचा. मामा कुठनं आला तर काय परिस्थिती आहे कांद्याची? किती आणलाय कांदा आणि किती मिळाले मग आता? आता काय मिळते का, 2 दिवस वाढला बाजार म्हणून बाया हे लावून भरला आणि आज मग फारच डासाळलं. काय करायचं आता? काय करायचं मग आता? आता ठरवायचं सरकारने, काय नाही तर मारायची शेतकऱ्यांना. खताचा बाजार एकच, भाड्याचा बाजार एकच, आणि शेतकऱ्याचा बाजार कुठे गेला? पण मग आता कसं काय करायचं? मग आता काय सोल्युशन, काय मार्ग काय याच्यावर? त्यांनी काय ठरवायचं, जगायचे का मारायचे ते त्यांनीच ठरवायचे. आपण काय पिकवतोय, आपल्याला आणल्याशिवाय पर्याय नाही. पुढे आता काय करणार, आपण ठेवता येत नाही. किती मिळाल तुमच्या कांद्याला भाव आज? आज काय 30 म्हणतात, कोण 32 म्हणते. आता पेरणीचा खर्च आणि मिळालेलं उत्पन्न काय जमतंय का, मिळ बसतंय का? किती आले पेरणीला खर्च? पहिल्या 2,000 रुपये किलो बीज घेतोय, 4,000ची पिशवी, आणि काय राहिलं बियाणायला किती जाते? औषधं मारायची, फवारण्या करायच्या, कांदा काटायचं, बाया लावायच्या, आणि हातात काय घ्यायचं? किती येतं एकरी खर्च? गणित कसं आहे, एकरी किती खर्च येते आणि किती मिळते आता तुम्हाला? कशाच आता हे असल्या बाजारात काय मिळते? पदरचं घालावं लागतं. काय मामा, काय काय परिस्थिती आहे दादा? तुम्ही युवा शेतकरी आहे का? कुठं आलात? बिगवन काय किती मिळाला भाव कांदा? भावाचं 38 रुपये मिळालं. आहे का समाधानी त्यात? काय कालच्या पेक्षा 10 रुपये मार्केट दिवस आहे. कशामुळे? आवक वाढली ना, आवक वाढल्यामुळे. आपल्यासोबत व्यापारी सुद्धा आहेत. भाई, काय कारण आहेत? काल भाव चांगला होता आणि आज तो का पडला? काय कारण आहे? आवक वाढली. म्हणजे काय 100-150-200 गाडी आवक कांद्याची होती, आज 300 गाडी कांद्याची आवक. 2 दिवसापूर्वी आली का 2,500 पासून 5,500 रुपये कांद्याला बाजार होता. आणि अचानक कांद्याची आवक पण वाढलेली आहे, गिराकाची मागणी कमी आली, शेतकरी बरोबर व्यापारी पण मेलेले आहे. म्हणजे 2 दिवस अगोदर 4 ते 5,000 रुपये कांद्याचा बाजार होता. त्या टायमाला व्यापाऱ्याने गाड्या भरून बाहेर पाठवले. अजून गाडी रस्त्यामध्येच आहे. प्रत्येक गाडीला कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये नुकसान व्यापाऱ्याला पण यायला लागलाय. एक मी आडते पण आहे, व्यापारी पण आहे. 2 दिवसात कमीत कमी 1,000 ते 1,500 रुपये बाजार खाली आलेला आहे. आणि सरासरी बाजारची लेवल 1,500 पासून 3500-3800 रुपये बाजार आहे. कौशिक 4,000 रुपये जात आहे. आपण पाहतोय खरं तर कालपर्यंत कांद्याला चांगला दर होता, अगदी 4-5 हजारापर्यंत दर होता. तो आज पुन्हा एकदा 3,000 ते 3,500 पर्यंत आल्याचं चित्र जे आहे ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागतो. कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.